सुजितराव, कधीच न उगवणारा सूर्य आज दुपारीच कस का उगवला म्हणायचा? सुजित भाऊजी, बसा जेवायला. नाही वहिनी डिटेल, आज मी जेवायला आलेलो नाही. डाले पाटलाच्या घराला 2 भाकऱ्या जड नाहीत. तसे बरेच जण खातात फुकट. तुम्ही बी खावा, खायचं असेल तर. सुजित, तू का आला सांगितलं नाहीस अजून? याला म्हणतात मुद्द्याचं बोलणं. उगा इकडचं तिकडचं बिनबुडाचं काहीच नाही. मग तुम्ही तरी बिनबुडाच्या गोष्टी कशाला करताय? सरळ मुद्द्यावर या. आम्हाला बोलायची संधी दिली याबद्दल शतशः आभारी आहे दादासाहेब. आम्हाला तुम्हा सगळ्यांशीच काहीतरी महत्वाचं बोलायचं. आता बेबी मावशी गारगोटीला. बरं, आई साहेब जेवायला आले नाहीत का अजून? सुजितराव, बेबी मावशीच्या आधी तुम्ही आई साहेबांचं नाव घ्यायला पाहिजे होतं, नाही का? अहो दादासाहेब, प्रायोरिटी ज्याची त्याची. बरं, आई साहेब आहेत का घरात? मला जरा महत्वाचं बोलायचंय त्यांच्याशी. नाही, हा विचार चांगला आहे. ऐकून आनंद वाटला बरं का आम्हाला. नाही पण आगाऊ कल्पना दिली असती तर आई साहेब भेटले असते तुम्हाला. त्या बाहेर गेल्यात, रात्री येतील. बर, येतो मग रात्री. नाही, रात्री नको. एक काम करा, अपॉइंटमेंट घ्या आमच्यासाठी. चला, येतो. सुजितराव, अहो आम्ही तुमचे वडील बंधू आहोत. आम्हाला सांगा, नाही म्हणजे आमची काही हरकत नाहीये. दिलछुलिया, वा. तुमचे हे शब्द ऐकून आमचे खान मोगरा मोगरा झालेत बघा. तर दादासाहेब, आमचे परमपूज्य वडील बंधू, विशेषण न लावता बोललात तर जास्त चांगलं होईल. आमचं लग्न करायचा इच्छा आहे. तिच्या तुला हे सांगायचं होतंय. अभिनंदन, उगीच वातावरण निर्मिती करत बसलास. चांगली न्यूज सांगितलीस दादासाहेब. मी भेटलोय त्या मुलीला, आय मीन अपर्णाला. आंबेगावात यायच्या आधी कोल्हापूरला होती का शिकायला? तिथं कोणी आशिष भाटकर नावाचं पोरगा होतं का? छान आहे, सर्व गुण संपन्न आहे. सुजित, उद्या ये आणि आई साहेबांना भेटवतील. ऐका, म्हणजे तुम्हाला आधीपासून माहिती होतं? काय हो सुजित भाऊजी, तुमचं सगळं ठरलंय ना आधीपासून? मग आम्हाला आणि आई साहेबांना सांगायचे नाटकं कशाला करताय? घ्या, आमच्या वहिनी ती सेकंडला आंब्याची पेटी जरी आणून दिली ना तर त्यात पेंडा कमी पडतो म्हणून रडत बसतील. ओ दादासाहेब, जरा तुमच्या बाबूजींना बुद्धी द्यायला सांगा ना. सुजित भाऊजी, तुम्ही ओ सुजित, चांगली न्यूज घेऊन आलायस, तुम्ही भांडणं कशाला करतोयस? येतो उद्या मग आई साहेबांना भेटायला. ओ वहिनी दिलीटील, येऊ का? मी आलेच. सुजित भाऊजी, ऐका की. सजी, तू काय का लहान मुलासारखी माग मागे येते? हा, मग प्रेमात पडलेल्या माणसाला ऐकू कुठे येतं? हे उगा काही बी बोल नको. काय विषय? एक विचारायचंय. अगं पटकन बोल, तिकडे गुलाबराव एकटे डाब्यावर. सुजा, तू ह्या सगळ्याचा नक्की नीट विचार केलायस ना रे? कसला? अरे कसला काय?
अपर्णाशी लग्न करण्याचा. त्यात काय विचार करण्यासारखं? अपर्णा मला आवडते, तिला मी आवडतो. तिला लग्नासाठी विचारला आधी ती तयार नव्हती, आता ती तयार आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे लग्न. आम्ही जाऊन तिच्या मामाशी भेटणार आहोत. पण त्याआधी म्हटलं आपण आपला किल्ला जिंकूया. आपला किल्ला अवघड आहे. उद्या येतो किल्लेदाराला भेटायला. हे बघ, तसं नाही मला म्हणायचं, पण माझं एवढंच म्हणणं आहे की एवढी कसली घाई आहे? अजून थोडा विचार कर, थोडा वेळ घे की. संजय, काय चाललंय तुझं? प्रत्येक वेळी माझा आणि अप्पूचा विषय निघाल्यावर तू कशाला खोडा घालते ग? मी कुठं खोडा घालतेस? खोडाच घालतेस की कोळसाच ओढतेस. विचार करा, थांबा. काय चाललंय? काय म्हणणं आहे तुझं? कसं सांगू तुला? मी सांगते त्यांना काय म्हणायचंय ते. तुमचं आणि माझं लग्न व्हावं असं त्यांना वाटतच नसेल. तू मस्करी करतेस ना? मस्करीच करते. मला टेन्शन आलं. तू इकडं कशी काय? का नव्हतं यायला पाहिजे का? तुम्हाला काय बोलायचंय का माझ्या नकळत? हा, खरं तर. अयो, मग मी आता जाऊ का? जातेस ना. अगे जाते कुठं? जोकिंग करते ती. आज सगळे जोकिंगच्या मूड मध्ये. काय नाही, तिकडे खालीच थांबली होती. आज अख्ख्या फॅमिलीची इंट्रो करून द्यायचा होता, पण सगळ्यात आधी आई साहेबांशी. म्हटलं मस्त आई साहेबांसमोर आमच्या हिरोला घेऊन ड्रॅमॅटिक एंट्री करूया. पण आता आई साहेबच नाहीत म्हटलं, प्लॅनच फुस झालाय अख्खा. बरं, उद्या आपण जेव्हा येऊ, आई साहेबांना जेव्हा सगळं कळेल तेव्हा त्या कांगावं करतील. शत्रू पक्ष युद्ध पुकारेल. पण तुला आधीच सांगतो, आपल्या बाजूने 3 तगडे शिलेदार आहेत. एक म्हणजे भैया साहेब, दुसरी बेबी मावशी, आणि सगळ्यात महत्वाचं वैनिधी लिटिल उर्फ संजीवनी रणजितराव ढाले पाटील. तुमचं बाकी 2 शिलेदारांचं माहित नाही, पण या आपल्या बाजूने नक्की असणार याची खात्री होतीच मला. हो की नाही वहिनी साहेब? चला, वैनिधी लिटिल येतो. हा, चला वहिनी, येतो. आशीर्वाद असू द्या. तो काय आहेच. हा, चला मस्त कॉफी टाकू, त्यानंतर 3 तासा पिक्चर मारू. हा, जोरात. चला. काय करू या सुजाचं? कसं थांबवू त्याला? त्यानं त्या अपर्णाशी मनात लग्न पण करून टाकले. आता तर आईसाहेबांना भेटायचं म्हणतोय. एक तर त्या पोरीचे रंगरूप काय बरोबर नाही वाटत. मला पण तिच्याबद्दल काही सापडणं झालंय ना. त्या आशिष भाटकर बद्दल विचारल्यावर काही थांगपत्ताच लागू दिला नाही तिनं. नाही, दिसती तेवढी साधी नाहीये ती. काय करू रे सुजा? कसं थांबवू तुला?